प्रेग्नेन्सी म्हणलं की सगळ्यांना असं वाटतं की गोड गोड बातमी, छान छान बातमी, पण त्यामागे काही गोष्टी असतात ना की त्या फक्त त्या आईला सहन कराव्या लागतात आणि त्या ती कोणाला सांगूही शकत नाही, कोणी ते समजूनही घेऊ शकत नाही. आता मी जरी एवढी एनर्जेटिक दिसत असेल, एवढी व्यवस्थित दिसत असेल, तरी माझे पहिले 3 महिने ना अजिबात असे नव्हते. रोज नवीन काहीतरी चॅलेंज माझ्यासमोर उभं असायचं आणि मला त्या बाबतीत ना काहीच कल्पना नसायची. आता माझे पहिले 3 महिने कसे गेले ना यावरती तुम्हाला एक लॉंग व्हिडिओ पाहायला आवडेल का ते सुद्धा मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि आज दिवसभर काही ना काही काम करण्यातच माझा दिवस गेला होता, पण तरी सुद्धा दिवसभराचा थकवा मी नवरा याच्या टायमिंगला तरी चेहऱ्यावरती दिसू देत नाही, कारण त्यांना सुद्धा मला बघून फ्रेश वाटलं पाहिजे. आज थंडी जरा जास्तच वाटत होती, त्यामुळे सॉक्स घालून घेतले, कारण पाय थंड झाले ना की परत सूज येते. त्यानंतर देवापुढे दिवाबत्ती करून घेतली, शांतपणे शुभम करोती म्हणलं. आणि काल जो मी हा पुदिना आणला होता ना तो सुकत चालला होता, म्हणून तो निवडून ठेवला. त्याचं काहीतरी आता चटणी वगैरे बनवता येईल. आणि ह्या उरलेल्या ज्या काड्या होत्या ना त्या निवडून ठेवल्या. म्हणलं ह्याचं पण ना आपल्याला कुंडीमध्ये लावता येईल, पण त्याआधी म्हणलं एका ग्लासामध्ये ठेवून देऊया. मग आता माझ्याकडे दुसरं तर काय नव्हतं, म्हणून मी स्टीलच्याच ग्लासमध्ये ठेवून दिलं. आता ह्याला जोपर्यंत रूट्स येत नाहीत ना तोपर्यंत हे असंच राहणार आहे. ओके, बाय.